नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज एका खूप महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे. रेल्वे NTPCचे पेपर चाललेत. पहिली फेज ऑलमोस्ट संपत आलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या मुलांचं पहिल्या फेजमध्ये जास्त जास्त करून कुणाचे पेपर्स नव्हते आले. ठीक आहे, जास्त करून महाराष्ट्रातल्या मुलांचे फेज सेकंडला आणि फेज 3ला खूप पेपर्स आलेले आहेत. त्यामुळे सेकंड फेज आणि थर्ड फेजला मुलांचे महाराष्ट्रातल्या बऱ्यापैकी पेपर्स आहेत. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा होणार आहे. माझा 10 तारखेला पेपर झालेला आहे, पहिल्या शिफ्टला रविवारी, आणि तुम्हाला मी एकदम डिटेलमध्ये आता याचं ॲनालिसिस सांगणार आहे NTPCचं, की नक्की काय गंमत होते NTPCची. मुलांचे जे अटेम्प्ट आहे, ॲव्हरेज अटेम्प्ट आहे, तो का वाढत चाललेला आहे, अभ्यास कुठून करायचा आहे, आणि ज्या काही सगळ्या तुमच्या बेसिक शंका आहेत मुलांच्या, खूप मुलांचे फोन्स येतात, ते मेसेजेस येतात, ते एकदम मायन्यूट डाऊट्स आहेत मुलांच्या मनामध्ये, ते सगळे आज मी तुमचे क्लिअर करणार आहे. की पेन कोणत्या कलरचं घेऊन जायचा, रिसीट कसं घेऊन जायचं, ओळखपत्र कोणतं घेऊन जायचं, एक्झॅक्टली काय तिथं गेल्यावरती इश्यू येत आहे ते, ठीक आहे, काय घेऊन जायचं, काय घेऊन नाही जायचं, मुलांचे अटेम्प्ट्स किती होतात, ते कट ऑफ कोणत्या दिशेने चाललेला आहे, किती वाढू शकतो वाढून, ठीक आहे, पेपरचा टफनेस किती आहे, कोणतं बुक वापरायचं, ह्या सगळ्या ज्या काही बेसिक डाऊट्स आहेत तुमचे, आज सगळे क्लिअर करून टाकणार आहे NTPCसाठी. ठीक आहे, मराठी मुलांचा टक्का खूप कमी होत चालला आहे. याचं कारण मला तिथं गेल्यानंतर एक्झाम सेंटरवरतीच कळालं होतं. त्यामुळं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांचे पेपर्स राहिलेत, आता आलेले आहेत ज्यांचे पेपर्स सेकंड आणि थर्ड फेजला, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा होणार आहे. हे जर तुम्ही मिस करत असाल तर कदाचित तुम्ही जी रेस आहे हे NTPC एक्झामची, त्यामध्ये तुम्ही या रेसमध्ये मागे पडू शकता. त्यामुळे ह्या गोष्टी जरा थोड्याशा सिरियसली आणि नीट ऐका. ठीक आहे, 10 तारखेला माझा पेपर झाला रविवारी. एक्झाम हॉलमध्ये काहीही घेऊन जायचं नसतं. काहीही म्हणजे तुमचा बेल्ट, मुलं जे बेल्ट लावतात तो बेल्टसुद्धा अलाउड नाही आहे, वॉलेट अलाउड नाही आहे, डिजिटल कोणतीच गोष्ट अलाउड नाही आहे आतमध्ये, डिजिटल वॉचसुद्धा अलाउड नाही आहे. सगळं चेकिंग करूनच आतमध्ये पाठवत आहेत. ठीक आहे, इवन दो तुमचा कोणताही पेन अलाउड नाही आहे, कोणताच पेन आत घेऊन जायचा नाही आहे. आत गेल्यानंतर ते त्यांचा पेन देतात, रेल्वे बोर्ड त्यांचा पेन प्रोव्हाइड करतं. त्यामुळं आतमध्ये कोणताही पेन घेऊन जायचं नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. रिसीट, बऱ्याच जणांचा प्रश्न असा होता की रिसीट कलर प्रिंट काढायची आहे की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रिंट चालेल. तर बऱ्याच जणांनी कलर प्रिंट काढली होती का मला माहीत नाही, आणि बऱ्याच जणांनी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा प्रिंट आणली होती. तर तिथं एक्झाम हॉलमध्ये ब्लॅक अँड व्हाईटमधली प्रिंटसुद्धा चालत आहे. त्यामुळे उगाच कलर प्रिंट काढून त्याचे पैसे उगाच वाया घालवू नका. ठीक आहे, हे माझं स्पष्ट सांगणं आहे. ब्लॅक अँड व्हाईट हॉल तिकीटची प्रिंटसुद्धा चालत आहे. मी हॉल तिकीटची म्हणतोय बरं का. हॉल तिकीट जे तुमचं दिलेलं आहे त्यांनी, त्याची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट चालते हॉल तिकीटची. पण जे तुमचं आयडेंटिटी प्रूफ एक लागणार आहे तुमचं, ते ओरिजिनलच पाहिजे. हॉल तिकीट जरी ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट लागत असली तरी जे तुम्ही आयडेंटिटी प्रूफ एक त्यांनी मागितलं, एकच मागितलं आहे बरं का. आयडेंटिटी प्रूफ म्हणजे ते तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, इलेक्शन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, काहीही असेल, ते जे आहे ना ते तुमचं एकच लागणार आहे, ओरिजिनल लागणार आहे. झेरॉक्स चालत नाहीत, झेरॉक्स आतमध्ये सुद्धा घेऊन जाऊ देत नाहीत, हे लक्षात ठेवा. ओरिजिनल लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे आधार कार्ड असेल तर ते ओरिजिनल घेऊन जावा, पॅन कार्ड असेल तर ते ओरिजिनलच घेऊन जावा, झेरॉक्स चालत नाही. ठीक आहे, लक्षात राहिलं. आणि जे तुम्ही आयडेंटिटी प्रूफ घेऊन जाणार आहेत, उदाहरणार्थ आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल, त्यावरती डेट ऑफ बर्थ तुमची ही पूर्ण पाहिजे. म्हणजे जर तुमचा जन्म हा 28 मे 1994ला झाला असेल तर त्यात आधार कार्डवरती किंवा पॅन कार्डवरती पूर्ण डेट पाहिजे. 28/05/1994 असं पूर्ण लिहिलेलं पाहिजे. कारण काय काय आधार कार्डवरती मी पाहिलं की फक्त इयर दिलं आहे, त्यांनी वर्ष दिलं आहे, की बाबा 28/5/1994 असं न देता फक्त 1994 दिलं आहे. तर तसंच जे आहे आधार कार्ड किंवा आयडेंटिटी प्रूफ कोणतंही, ते चालत नाही आहे. जे तुम्ही आयडेंटिटी प्रूफ घेऊन जाणार आहात, आधार कार्ड किंवा काही असेल, त्याच्यावरती पूर्ण डेट ऑफ बर्थ पाहिजे, पूर्ण 28 मे 1995 किंवा 1994, हे काय आहे ते पूर्ण पाहिजे. ठीक आहे, नुसतं 1994, नुसतं 1995, नुसतं 1996 हे चालत नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे आता जातानाच तुम्ही जे काही घेऊन जाणार आहेत ते ओरिजिनल घेऊन जावा. काय काय गोष्टी सांगितल्या बघा मी. एक तर तुमचं हॉल तिकीट, ते ब्लॅक अँड व्हाईट असलं तरी चालेल किंवा कलर काढली तरी चालेल, तुमची मर्जी. पण जे तुम्ही आयडेंटिटी प्रूफ घेऊन जाणार आहात, ठीक आहे, आयडेंटिटी प्रूफ जे तुम्ही घेऊन जाणार आहात
काही असेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट काही असेल ते ओरिजिनलच घेऊन जावा. ठीक आहे. आणि त्याच्यावरती काय महत्त्वाची सूचना सांगितली मी, तर त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ ही पूर्ण पाहिजे. ठीक आहे. तुमचा जन्म जर 28 मे 1994ला झाला असेल तर त्यावरती पूर्ण डेट पाहिजे 28/05/1994. ठीक आहे. हे नीट एकदा क्रॉस चेक करा. बऱ्याच मुलांनी बघितलेलं नसतं, ते क्रॉस चेक करा, तरच ते आज सोडत आहेत. ठीक आहे. या गोष्टींकडे थोडंसं लक्ष द्या. पुढची गोष्ट अशी की एक फोटो लागत आहे तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही जी हॉल तिकीटची प्रिंट काढली असेल 3 ते 4 पेजेस आहेत, त्याची प्रिंट काढा. त्यात एक कोविडचा फॉर्मसुद्धा आहे, तो आपल्याला भरून द्यायचा आहे. फक्त तो तिथं गेल्यावरती भरायचा आहे बरं का. घरूनच भरून काही घेऊन जाऊ नका. सहीसुद्धा घरून करून जाऊ नका. तिथं पर्यवेक्षकांसमोर सही करायची आहे. त्यामुळे हॉल तिकीट काय त्याची फक्त प्रिंट काढा. वाटलं तर फोटो चिटकवा. फोटो जर नसेल चिटकवला तुम्ही तर तिथं गेल्यानंतर ते फॅसिलिटी देतात, ते फोटो चिटकवण्यासाठी वेळ देत आहेत. ठीक आहे. घरून फोटो चिटकून गेला तरी चालेल, पण बाकीचं काही लिहू नका. डिक्लेरेशन फॉर्मसुद्धा भरू नका आणि सहीसुद्धा करू नका. तिथं गेल्यानंतर ते पर्यवेक्षकांसमोर ते सगळं करायचं आहे. ठीक आहे. ह्या गोष्टी बेसिक आहेत, ह्या लक्षात ठेवा. नाही तर तिथं परत तुमची गडबड होईल. तिथं अगोदरच तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरला किंवा सही केली तर ते तुम्हाला परत पाठवतील त्याची प्रिंट काढायला हॉल तिकीटची. त्यामुळे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. सगळं तिथं गेल्यानंतर पर्यवेक्षकांसमोरच करायचं आहे. पण एक कलर फोटो तुमचा घेऊन जावा बरोबर. एक कलर फोटो बरोबर घेऊन जावा. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी झाल्या. आता पेपरची टफनेस कशी होती किंवा लँग्वेज, सगळ्यांचा प्रश्न आहे सर मराठीत पेपर देऊ शकतो का? तर हो, आपण मराठीमध्ये पेपर देऊ शकतो. आतमध्ये गेल्यावर तास दीड तास बसवतात चांगलं, आणि लॉग इनच्या अगोदर एक ऑप्शन येतो की कोणत्या लँग्वेजमधून पेपर द्यायचा आहे. तुम्ही तिथं मराठी सिलेक्ट करू शकता. मराठी सिलेक्ट केल्यानंतर समजा एखादा कोणता टफ प्रश्न आला आणि तुम्हाला वाटलं हा मला इंग्लिशमध्ये वाचायचा आहे, तर तिथं लगेच तुम्ही लँग्वेजसुद्धा चेंज करू शकता. मराठीची इंग्लिश लँग्वेजसुद्धा घेऊ शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजे बहुतेकदा असा प्रॉब्लेम हा सायन्सच्या रिलेटेड येतो. मुलांना सायन्सचे प्रश्न इंग्लिशमध्ये वाचायला खूप बरे पडतात. त्यामुळे तिथं तुम्ही तो लँग्वेज लगेच मराठीचे इंग्लिश करू शकता. किंवा एखादा मराठी शब्द खूप अवघड असतो, कळत नाही, त्याचाच अर्थ कळत नाही मराठी शब्दाचा, मग तो इंग्लिशमध्ये बघण्यासाठी तुम्ही लगेच तिथं लँग्वेज चेंज करू शकता. पण जर अगोदरच तुम्ही बाय डिफॉल्ट लँग्वेज जर इंग्लिश सिलेक्ट केली तर परत कोणतीच लँग्वेज चेंज करता येत नाही अगोदर बरं का. लॉग इनच्या अगोदर जर तुम्ही लँग्वेज विचारतात कोणती पाहिजे पेपरची, तिथं जर तुम्ही इंग्लिश सेट केली ना, तर आतमध्ये पेपर चालू झाल्यानंतर परत चेंज करता येत नाही. पण जर तुम्ही लॉग इन करण्याच्या अगोदर मराठी जर सिलेक्ट केली, सगळेजण मराठीच करणार आहेत, तर मग पेपर चालू झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नाला तुम्ही मराठीचं इंग्लिश करू शकता, इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेट करू शकता. तिथं तो ऑप्शन दिलेला आहे. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर तुम्ही मराठीमधून हा पेपर देऊ शकता. ठीक आहे. मुलांचे असे प्रश्न असतात, त्यांची सगळ्यांची उत्तर देतोय. आता पेपरचा टफनेस काय तुम्हाला सांगतो. माझा परवा पेपर झाला 10 तारखेला. टफनेस इझी टू मॉडरेट या लेवलचा आहे. ठीक आहे. जे चांगला अभ्यास करतात, याच एक्झामवरती फोकस करून आहेत वर्षभरापासून, त्यांना हा पेपर खूप इझी जाणार आहे. मला माहिती आहे ज्यांनी आत्ता सुरुवात केली असेल त्यांना थोडासा मॉडरेट वाटू शकतो पेपर. ठीक आहे. मॅथ्स ओके आहे, काही एवढं हार्ड नाही आहे. रिझनिंग तर खूप लड्डू आहे, म्हणजे खूप इझी आहे रिझनिंग, तर त्याचे काही विशेष असं काही येत नाही आहे त्यामध्ये. मला असं वाटतं की कट ऑफ जी केवरती ठरेल, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे की जी केवरती जो चांगला स्कोर करेल तिथं थोडंसं कट ऑफ ठरवू शकतो. त्यामुळे तिथं थोडंसं फोकस करा. मुलांचे ॲव्हरेज अटेम्प्ट्स खूप वाढत चालेत. 80च्या वरच मुलं अटेम्प्ट्स करत आहेत. जर पहिल्या दुसऱ्या दिवसाचे तुम्ही अटेम्प्ट्स बघितले असतील तर ते 70च्या घरात होते, आता ते 80च्या घरात गेलेले आहेत अटेम्प्ट्स. काही जण 90+ अटेम्प्ट्स आहेत, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही तयारीसुद्धा तशीच करून जावा. कट ऑफ थोडासा वरच्या दिशेने लागू शकतो. त्यामुळे मुलांनी इथून पुढे जे काही महाराष्ट्रातली मुलं पेपर देत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवा. टर्निंग पॉईंट्सकडून आम्ही नेहमी वारंवार सांगत होतो की थोडंसं फोकस करा. तुम्ही जरा अटेम्प्ट जरा जास्त करण्याकडे भर द्या, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. आणि ह्या एक्झामसाठी NTPCच्या मराठी मुलं मागं का राहतात ते सांगतो तुम्हाला. एक तर जागा एवढ्या जास्त आहेत, 36,000च्या आसपास जागा आहेत. मुलांनी फॉर्म खूप कमी भरलेत. बऱ्याच जणांना माहिती नव्हतं की पेपरचे फॉर्म कधी सुटले होते. 2019मध्ये आपण फॉर्म भरले होते बरोबर. ज्यांनी भरलेत ना, म्हणजे आमचे विकास सर नेहमी सांगतात की 50% उपस्थिती आहे, फक्त 50% ॲबसेंटी आहे मुलांची. त्यामुळे मुलांना महाराष्ट्रातला खूप मोठा चान्स आहे पास होण्याचा, रेल्वेमध्ये भरती होण्याचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब घेण्याचा. आमचे विकास सर जे आहेत ते पहिल्या दिवसापासून खूप जीव तोडून सांगत होते, मुलं ऐकत नव्हती. मी जेव्हा एक्झाम सेंटरवरती गेलो, म्हटलं बघू विकास सरांचं खरं ठरतंय का, 50% ॲबसेंटी आहे का बघावे.
माझ्या हॉलमध्ये एकूण 17 नंबर होते. जो हॉल होता माझा एक्झामचा, 17 PC होते आणि 17 PC वरती 17 मुलांसाठी अरेंजमेंट केली होती. त्यात ॲब्सेंटी किती होते तुम्हाला सांगतो. ॲब्सेंटी सांगत नाही, प्रेझेंटी किती होते ते सांगतो. एकूण 17 पैकी फक्त 3 जण आम्ही प्रेझेंट होतो, मी धरून. मी पकडून फक्त 3 जण प्रेझेंट होतो, 14 जण ॲब्सेंट होतो. म्हणजे 50% जास्त ॲब्सेंटी होती, हे लक्षात ठेवा. मुलं पेपरला येत नाही आहेत, म्हणजे कारण कोरोनाचं असेल, अभ्यासाचं असेल, काही मला माहीत नाही, पण ॲब्सेंटी खूप आहे. ॲब्सेंटी खूप आहे आणि एक तर मुलांची ॲब्सेंटी खूप आहे आणि जागा खूप जास्त आहेत, वॅकन्सी खूप जास्त आहेत रेल्वेच्या. त्यामुळे चान्सेस खूप आहे आणि पेपर खूप हार्ड येत नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मुलांना माझं एक आव्हान आहे की तुम्ही जराशी प्रॅक्टिस करा चांगली आणि पेपरला जावा. खूप सोपा पेपर आहे, मॉडरेट लेवलचा पेपर आहे, तुम्हाला नक्की जमेल आणि तुम्ही नक्की CBT1 क्वालिफाय होत आहे आणि CBT2ला आपल्याला खूप मोठा गॅप मिळणार आहे अभ्यास करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही प्लीज 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 पेपरला जावा आणि पेपर द्या. खूप चांगला पेपर आहे आणि खूप चांगली अरेंजमेंट आहे RRB NTPCची, RRB NTPCसाठी. ठीक आहे, एक्झाम सेंटर्सवरती खूप चांगले पेपर्स कंडक्ट होत आहेत, तुम्ही जावा अभ्यास. आणि खूप महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला, आणि क्वेश्चन जे आहेत ते रिपीट होत आहेत ते. ठीक आहे, बऱ्यापैकी मी आत्ताच म्हटलं की GK वरती कट ऑफ ठरू शकतो आणि GKचेच प्रश्न बऱ्यापैकी रिपीट होतात. मॅथ्सचे तर होतातच होतात आहे, पण GKचे सुद्धा रिपीट होतात हे प्रश्न. मी तुम्हाला आता पूर्ण डेमो दाखवणार आहे की कोणकोणते रिपीट झाले पेपर. मी पहिल्यांदा एक व्हिडिओ बनवला होता ॲनालिसिसचा, त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की 2016ला जे पेपर झाले होते ना, तोच पॅटर्न 2020ला आणि 21ला त्यांनी वापरला आहे, तोच पॅटर्न सेम. मी काय केलं होतं, जे 2000 तुम्हाला जे आता स्क्रीनवरती दिसतं हे पुस्तकाचं आहे फ्रंट पेज. हे विजयपथ पब्लिकेशनचं आहे पुस्तक. 2016मध्ये झालेले 25 क्वेश्चन पेपर आहेत ना, यांनी आहे असे मराठीमध्ये ट्रान्सलेट करून आपल्याला दिलेत. मी एवढंच करून गेलो होतो, यातले बरेचसे प्रश्न आहे असे रिपीट झाले होते. ठीक आहे, आणि ज्यांनी हे केलं नसेल ना, त्यांना हे खूप म्हणजे ड्रॉबॅकच ठरणार आहे त्यांचा, आणि ज्यांनी केलं असेल ना त्यांच्या हे पथ्यावच पडणार आहे, हे लक्षात ठेवा. खूप मोठा त्यांचा लॉस होणार आहे ज्यांनी हे केलं नसेल. हे जो तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय ना, हेच पुस्तक आहे, हे सगळ्यांनी खरेदी करा. आता तर हे माझ्याकडे जुनं होतं, जुनं अपडेशन होतं. आता तर नवीन अपडेशन काल आलं आहे त्यांचं मार्केटमध्ये. त्यामध्ये तर त्यांनी आत्तापर्यंत ह्या वर्षी जे पेपर झालेत ना आत्तापर्यंतच्या, मी आज व्हिडिओ बनवतोय 12 तारखेला, 11 तारखेपर्यंतचे जे 10 तारखेपर्यंतचे जे काही पेपर झालेत ना, त्या पेपरमधले सुद्धा क्वेश्चन पेपर त्यांनी ॲड केलेत, त्यामध्ये क्वेश्चन्स ॲड केलेत त्यामध्ये. ठीक आहे, ह्याचा तुम्हाला उपयोग कुठं होईल बघा. मॅथ्स आणि रिझनिंगचे मी तुम्हाला सजेस्ट करेन की ॲटलिस्ट हे 25 क्वेश्चन पेपर आहेत प्रिव्हियस इयरचे, ॲटलिस्ट तुम्ही 10 सोडवा मॅथ्स आणि रिझनिंगचे. तुम्हाला आहे ना एक सुद्धा मार्क्स जाणार नाही तुमचा, गेला तर एखादा दुसरा बाय चान्स, बाकी जाणारच नाही. मॅथ्स रिझनिंग इथूनच येते, ह्याच पॅटर्न होती, दुसरा पॅटर्न कोणता वापरलाच नाही यांनी. आहे असा पॅटर्न 2016चा, मला असं वाटलं होतं 2016चा पॅटर्न थोडासा चेंज होईल, काही चेंज झाला नाही आहे असा पॅटर्न त्यांनी ह्या वर्षीसुद्धा वापरला आहे. त्यामुळे हे जे झालेले पेपर्स आहेत ना, इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतात, हेच करा. हे पुस्तकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, विथ डिस्काउंट अवेलेबल आहे, ऑनलाईन अवेलेबल आहे, घरपोच मिळतं आहे, कुठे जाण्याचीही गरज नाही आहे, घरपोच अवेलेबल होतं आहे पुस्तक. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईन या पुस्तकाची. खूप चांगलं पुस्तक आहे, मेघदूत सरांनी बनवलं आहे बघा. इथं दिलं आहे बघा, डिसेंबर 20 व जानेवारी 21च्या NTPC परीक्षेतील जवळपास 500 प्रश्नांचा समावेश केला आहे. म्हणजे 2016च्या 25च्या 25 प्रश्नपत्रिका तर आहेतच, ते सुद्धा मराठीमध्ये. ठीक आहे, शिवाय ह्या वर्षीच्या पण ज्या आत्तापर्यंत झाल्यात शिफ्टमधल्या, त्यासुद्धा 500 प्रश्नांचा त्यांनी समावेश करून तुम्हाला हे नवीन ॲडिशन दिले. पहिलं ॲडिशन संपलं सुद्धा, जे माझ्याकडे आहे ना, त्यांची सगळ्या कॉपीज विकल्या गेल्या, त्या संपल्यासुद्धा. आता हे आलेलं आहे ग्रुप डीसाठी सुद्धा, हे महत्त्वाचं आहे, कारण पॅटर्न रेल्वे बोर्ड चेंज करतच नाही आहे, तोच पॅटर्न आहे आणि त्याच प्रश्न आहेत. ठीक आहे, कोणकोणते प्रश्न रिपीट झाले होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हे खूप मस्ट आहे बरं का, हे पुस्तक घ्या. मेघदूत सरांनी, विकास सरांनी हे खूप चांगलं बनवलं आहे पुस्तक, विजयपथ पब्लिकेशनचं आहे. मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, घरपोच पुस्तक मिळतं आहे विथ डिस्काउंट, तुम्ही हे नक्की घ्या. ठीक आहे, तुम्हाला मी दाखवतो कोणकोणते प्रश्न रिपीट होत आहेत ते सुद्धा दाखवतो तुम्हाला मी. ठीक आहे, 1 मिनटं बघा. हा 2016चा पेपर आहे, 5वी प्रश्नपत्रिका आहे ही पुस्तकामधील. हे पुस्तकाचंच PDF मी तुम्हाला दाखवतोय. 30 मार्च 2016ला हा पहिल्या शिफ्टला पेपर झाला होता, 2016ला बरं का. हा जो प्रश्न इथला 7वा प्रश्न, हा आहे असा रिपीट झाला होता. शिमला करारावर कोणाकोणाच्या स्वाक्षऱ्या आहेत. ठीक आहे, हा आहे असा झाला होता बरं का. हे जो सेकंड ऑप्शन आहे, उत्तर आहे त्याचं, इंदिरा गांधी आणि झेडे भुट्टो यांनी केल्या होत्या. हा आहे असा रिपीट झाला होता प्रश्न, आहे असा रिपीट झाला होता. ठीक आहे, अजून सांगतो तुम्हाला काय रिपीट झाला होता ते. बरेचसे प्रश्न मला तर 10च्या आसपास सापडले. मला जेवढे देता येतात तेवढे मी तुम्हाला देतोय, कोणकोणते आहेत ते.
बरेचसे प्रश्न मला तर असं वाटलं की 10च्या आसपास जी केचे बरं का. मॅथ्स रिझनिंग तर तेच आहे सगळं. मॅथ्स रिझनिंग तर तेच आहे सगळं. काहीच वेगळंच नाही आहे काही. मॅथ्स रिझनिंग तेच आहे. जी केचे फक्त सांगतोय जे तो डिसाइडिंग फॅक्टर ठरणारे कट ऑफसाठी ते सांगतो. हा 51 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी वेगळं निवडा. हे ॲल्युमिनियम धातू आहे, लोह धातू आहे, तांबे धातू आहे, पितळ हे संमिश्र आहे, हे वेगळं ठरतंय. हां, आहे असा प्रश्न पडला होता. इथं लोहाच्या जागी फक्त सोनं होतं. तो सुद्धा धातूच आहे आणि पितळ हे संमिश्र आहे, त्यामुळे हा वेगळा शब्द आहे. हा आहे असा प्रश्न पडला होता. ठीक आहे. ज्यांनी केला असेल त्यांना जमणारच आहे. 100% जमणार आहे त्यांना. ठीक आहे. पुढचा बघूया अजून काय आलं होतं ते तुम्हाला सांगतो. हा कुडनकुलमचा प्रश्न आला होता. अणुभट्टीचं नाव विचारलं होतं. ठीक आहे. तामिळनाडूमधली आहे. याचं अणुभट्टीचं नाव विचारलं होतं. हा प्रश्न आला होता. ज्यांनी केला असेल त्यांना येणारच आहे. पुढं अजून सांगतो तुम्हाला काय आलं होतं ते. हे विज्ञानाचा प्रश्न आला होता. विज्ञानाचे तर आलेच होते याच्यातून बरं का. मला आता एक्झॅक्टली सापडत नाही. मला वेळ मिळाला नाही सगळे शोधत बसायला. मानवी शरीरात स्वादुपिंड टिंबटिंबचा एक भाग आहे असा एक प्रश्न आला होता. याच्यामध्ये उत्तरं सुद्धा आहे. तुम्ही चेक करून घेऊ शकता. स्वादुपिंड वगैरे पाचन प्रणालीचा भाग आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा. तुम्ही चेक करून घेऊ शकता. हा जो प्रश्न आहे ना, आता मी तुम्हाला एक दाखवतो प्रश्न. हा तर मला बघा, हा प्रश्न बघा, एक 90वा प्रश्न बघा. आहे असा ऑप्शन सुद्धा सेम होते बरं का. काही रेल्वे बोर्डाने कष्ट घेतले नाहीत. ऑप्शन सुद्धा सेम होते. वातावरणातील दाब तपासण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात? बॅरोमीटरचा वापर करतात. लक्षात ठेवा. परत एकदा रिपीट होऊ शकतो. बॅरोमीटरचा वापर करतात. आहे असा ऑप्शन सुद्धा चेंज केले नव्हते. आमच्या शिफ्टला आहे असा हा पेपर पडला होता, प्रश्न पडला होता. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही हे करून जा. पुस्तक घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली किंवा मेघदूत सरांचा नंबरसुद्धा जमलं तर मी देईन. त्यांच्याकडून घ्या. ऑनलाईन घ्या. घरपोच मिळते ते पण डिस्काउंटमध्ये. काही प्रॉब्लेम नाही आहे. नक्की घ्या तुम्ही हे पुस्तक. खूप बेस्ट आहे. मी तर एवढंच केलं होतं. 2 वेळा रिव्हिजन केलं होतं 25च्या 25 याचं. हा एक प्रश्न आला होता. हा मला खूप महत्त्वाचा वाटतो का तेही सांगतो तुम्हाला. 49वा स्पेस रिसर्च सेंटरच्या आधारावर रशियाद्वारे विकसित परिस्थितीत क्लीन रॉकेटचे नाव काय आहे? याचं नाव आहे अंगारा. आम्हाला प्रश्न असा आला होता की अंगारा हे जे रॉकेट आहे ते कोणत्या देशाने विकसित केले? उत्तर होतं त्याचं रशिया. असा थोडासा उलटा प्रश्न आला होता. पण मी सांगतो, मी जर ह्या पुस्तकात वाचलं नसतं तर मला याचं उत्तर अजिबात देताच आलं नसतं. कारण मी हे अंगारा कुठं वाचलंच नव्हतं आणि रशियाचं हे रॉकेट हेही मला माहीत नव्हतं. त्यामुळे ह्या पुस्तकाचा खूप बऱ्यापैकी फायदा झाला. मॅथ्स रिजनिंगला तर झालाच. मी 10 सोडवल्या होत्या मॅथ्स रिजनिंगच्या फ्रँकली क्वेश्चन पेपर. कारण मला कळालं होतं की पॅटर्न तर सेमच आहे. 10 सोडवला का मॅथ्स रिजनिंगच्या, कारण पॅटर्न तर सेमच होता. ठीक आहे. त्यामुळं तेवढं मला सफिशियंट वाटलं, बास झालं म्हटलं. पण जी केच्या मी 25च्या 25 सोडवल्या होत्या, तेही दोन वेळा सोडवल्या होत्या. ठीक आहे. आणि टेस्ट सिरीजसुद्धा टर्निंग पॉईंटची तुम्ही जॉईन करा. टर्निंग पॉईंटची टेस्ट सिरीज जॉईन करा. मी टेलिग्रामची लिंक त्यांची खाली देतो. टर्निंग पॉईंटची आमची त्या टेस्ट सिरीज तुम्ही नक्की जॉईन करा. 30 टेस्ट आहेत एकूण, फक्त 299 रुपयाला. तुम्हाला त्याचा नक्की म्हणजे नक्की फायदा होणार आहे. तुम्ही टेस्ट द्या. कारण मी तुम्हाला सांगितलं ॲब्सेंटीचं प्रमाण खूप आहे आणि वॅकन्सीज खूप जास्त आहेत. त्यामुळं रेल्वेमध्ये जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब पाहिजे असेल तर खूप सुवर्ण संधी आहे. परत अशी संधी कधी येईल कधी सांगता येत नाही. आत्ताच याचं सोनं करा. पैशांकडे बघत बसू नका. हे माझं तुम्हाला स्ट्रिक्टली सांगणं आहे. ठीक आहे. काही तुमचे जर सजेशन असतील, काही तुमचे प्रश्न असतील, कितीही मायन्यूट असू द्या, काही डाऊट्स असू द्या, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये किंवा टेलिग्रामवरती आम्हाला नक्की विचारा. ठीक आहे. सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली दिलेल्या आहेत. टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्याची सुद्धा लिंक दिलेली आहे. नक्की म्हणजे नक्की पुस्तक खरेदी करा, माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.